नमस्कार दिव्यांग बांधवांनो. दिव्यांग बांधवांना दिव्यांग सहायता पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक केलेलं आहे शासनाने. पण बरेच दिव्यांग बांधव अजूनही कन्फ्यूज आहेत, कारण की मागच्या महिन्यात दिव्यांगाची UDIDची KYC करायची आवश्यक केली होती. या महिन्यात आता दिव्यांग सहायता पोर्टलवर बरेच जण म्हणतायत की आम्ही मागच्या महिन्यात केली, या महिन्यात आम्हाला करायची गरज नाही. पण सर्वांनाही दिव्यांग सहायता पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. जर झाली नसेल तर ती चेक कशी करायची याच्याबद्दल पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे. सर्वांनी चेक करून नक्की घ्यावी. त्याच्यानंतर बरेच जण असे म्हणतात की आम्ही शासनाचा कुठलाही लाभ घेत नाहीत, तर आम्हाला नोंदणी करायची आवश्यकता नाही किंवा आम्हाला दिव्यांग सहायता पोर्टलवर आपली माहिती द्यायची आवश्यकता नाही. तर हे भावना चुकीची आहे. हे सर्वांना आपली माहिती दिव्यांग सहायता पोर्टलवर आपण लाभ घेत असावं किंवा नसावं, आपल्याला ही माहिती भरणे आवश्यक आहे. आपण शासकीय कर्मचारी असलो, आपण मानधन घेत नसलो तरी पण आपल्याला ही नोंदणी करणे बंधनकारक आहे. आणि दिव्यांग सहायता पोर्टलवर नोंदणी केल्याशिवाय इतर कुठलाही लाभ आता भेटणार नाही आहे. जे आपल्याला मानधन होते ते बंद होऊन जाईल. आता मानधन यामुळेच लेट होत आहे की दिव्यांग सहायता पोर्टलवर जोपर्यंत नोंदणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मानधन येणार नाही आहे. आता बरेच जण म्हणतात की 30 तारखेला येईल, कुणी म्हणते 21 तारखेला येणार होतं, अगोदर 11 तारीख होती. मानधन जोपर्यंत 30 तारीख होत नाही तोपर्यंत एकालाही मानधन येऊ शकत नाही, कारण की जोपर्यंत पोर्टलवर नोंदणी अपडेट होणार नाही तोपर्यंत मानधन येणार नाही. व बाकीच्या योजना आपण ST पाससाठी वापरत असो किंवा रेल्वे पाससाठी आपण जर दिव्यांग सहायता पोर्टलवर नोंदणी केली नाही तर ते सुद्धा आपला लाभ बंद होईल. त्याच्यामुळे दिव्यांग बांधवांनो, लवकरात लवकर दिव्यांग सहायता पोर्टलवर आपली नोंदणी करून घ्यावी. धन्यवाद दिव्यांग बांधवांनो.